ॲडिनोमायोसिस झाला म्हणजे ट्रीटमेंटमध्ये गर्भाशय काढावं लागतं का? नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील. ॲडिनोमायोसिस झाला म्हणजे गर्भाशय काढून टाकावं लागतं का? तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आपण ॲडिनोमायोसिस म्हणजे काय हे जाणून घेऊया. ॲडिनोमायोसिस म्हणजेच गर्भाशयाच्या आतील अस्तर, ज्यालाच आपण वैद्यकीय भाषेमध्ये एंडोमेट्रियम असे म्हणतो. हे एंडोमेट्रियम गर्भाशयाच्या मांसपेशीमध्ये अडकते आणि त्याचमुळे पिरियडच्या आधी, दरम्यान किंवा पिरियड नंतरनं ओटीपोटात दुखणे, जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणे किंवा ओटीपोटात जडपणा किंवा क्रॅम्प्स येणे अशी लक्षणे दिसून येतात. यावर उपचार म्हणजे गर्भाशय काढणे आहे का? तर नाही. यावरील उपचाराचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. जसे की 1. मेडिसिन. तुम्ही हार्मोनल किंवा नॉन हार्मोनल मेडिसिन देऊ शकता. 2. LNG IUD. हे कॉपर्टीसारखे असते, परंतु याचे काम मात्र वेगळे असते. आणि 3. मायक्रोवेव्ह ॲब्लेशन. ही उपचाराची एक मॉडर्न पद्धत आहे. परंतु तुमचं वय किती आहे, लक्षणं किती गंभीर आहेत, तुम्हाला बाळ आता हवं आहे की नाही, यावर डॉक्टर तुमच्यावरील केल्या जाणाऱ्या उपचाराची पद्धत ठरवतात. म्हणूनच सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये जर ॲडिनोमायोसिस आला असेल तर घाबरून जाऊ नका. तुमच्या गायनेकोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.